नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या शिववार्ता या वाहिनीवरती आपणा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. मित्रहो, सध्या शिवाजी विद्यापीठामध्ये आजपासूनच संख्याशास्त्र या विषयामधली आंतरराष्ट्रीय परिषद सुरू झालेली आहे आणि या परिषदेच्या निमित्तानं देशातल्या संख्याशास्त्रज्ञांच्या बरोबरीनंच विदेशामधीलही अनेक संख्याशास्त्रज्ञ या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आलेले आहेत. यामध्ये जसे बाहेरचे संख्याशास्त्रज्ञ आहेत तसेच आपल्या शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असणारे आणि आज जगाच्या भूमीवरती आपल्या कर्तृत्वानं आपलं नाव मोठं करणारे असेही काही माजी विद्यार्थी या परिषदेच्या निमित्तानं शिवाजी विद्यापीठात आलेले आहेत. तर त्यापैकीच एक संख्याशास्त्र विषयाचे माजी विद्यार्थी म्हणजे प्राध्यापक संजय शेटे. प्राध्यापक शेटे हे शिवाजी विद्यापीठाचे अल्युमनाय जसे आहेत त्याच पद्धतीनं आज ते अमेरिकेमधल्या टेक्सास युनिव्हर्सिटीचं जे MD अँडरसन कॅन्सर सेंटर आहे त्या ठिकाणी रिसर्चर आणि प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. अलीकडेच त्यांनी खूप महत्वाचं संशोधनही केलेलं आहे. विशेष म्हणजे सर स्टॅटिस्टिक्स या विषयाचे जरी असले तरी आज ते बायोस्टॅटिस्टिक्स, कदाचित आपल्यापैकी अनेकांना ही स्ट्रीमही माहीत नाही, तर या विषयामध्ये एक महत्वाचे संशोधक म्हणून जागतिक पातळीवरती त्यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. असे प्राध्यापक शेटे सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर, आपलं शिववार्तामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. आणि या परिषदेच्या निमित्तानं आपण शिवाजी विद्यापीठामध्ये आलेला आहात, काय भावना आहेत आपल्या? मी आता भरपूर वेळा इथं विद्यापीठात आलेलो आहे. मी इथला MSc इथंच झालेला विद्यार्थी आहे. तर ज्या वेळा मी इंडियामध्ये येतो त्या वेळेला मी एकतर शिर्के सरांच्या बरोबर कॉन्टॅक्ट करतो किंवा महाडिक सरांच्या बरोबर कॉन्टॅक्ट करतो, त्याच्या आधी रेटिळे सरांच्या बरोबर. आणि नेहमी विद्यापीठात येऊन एकतर लेक्चर देणे किंवा विद्यार्थ्यांच्या बरोबर बोलणे की त्यांना प्रोत्साहन करणे, आणि तर त्यासाठी मी आलेलो आहे. तर नेहमी हे एक माझं घर आहे. येस. या बॅकग्राऊंडवरती आता आम्हाला आपल्याबद्दल माहीत झाली, पण मी दर्शकांसाठी हा कुतूहलाचा विषय असेल की आपला एकूण हा प्रवास म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आपण सांगली जिल्ह्यातून येता आणि सांगलीपासून शिवाजी विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठापासून अमेरिकेतली टेक्सास युनिव्हर्सिटी, हा जो प्रवास आहे हा प्रवास कशा पद्धतीचा आहे याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. हा, तर थोडक्यात म्हणजे माझा जन्मल्यापासून मी सांगली शहरात आहे. सांगलीच्या मागच्या बाजूला विलिंग्डन कॉलेज आहे, त्याच्या मागच्या बाजूला एक यशवंत नगर म्हणून गाव आहे. तर तिथंच माझा जन्मापासून मी तिथंच जन्मलेला आहे. घरामध्ये तसं आमचं परिस्थिती एकदमच बेताची होती. घरामध्ये काही म्हणजे असं कोणी शिकलं नव्हतं की कोणी डायरेक्ट वगैरे करेल येते. तर काय होतं कॉन्सिक्वेंटली की आणि भरपूर कामं करणे, म्हैस राखणे, सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी. आई वडील शेतकरी नव्हते, वडील असे वेगवेगळे काम करत. आई घरीच होती आणि वडील वेगवेगळ्या ह्याच्यात करत करत फायनली ते सांगली बँकेत लागले. त्यांच्या भरपूर 40-45 वर्षी ते सांगली बँकेत लागले. त्याच्या आधी एका लोखंडाच्या दुकानात काम करत होते ते, आणि त्यानंतर मग तिथूनच ते रिटायर झाले. तर त्यामुळं भरपूर काम करायला लागायचं घरात येते. त्यामुळे शाळेत अभ्यासात किंवा बाबा फार मार्क पडलेत असे नाहीत. मला नेहमीच असे वाटतं की मला 12वीला 46% मार्क पडले. आणि आता आपल्याला माहिती आहे की त्यानंतर काही चान्स कुठं नाही येते. पण त्यावेळेला वेळ वेगळी होती. BSc ला विलिंग्डन कॉलेजला गेलो आणि तिथं मात्र चांगला स्टॅटमध्ये आवड निर्माण झाली आणि मग विद्यापीठात रँक म्हणून आलो आणि मग शिवाजी विद्यापीठात आलो. 87 साली MSc करण्यासाठी आलो. विद्यापीठामध्ये काय अनुभव होता? इथं कशा पद्धतीनं तुम्ही घडला? आय थिंक मी भरपूर जणांना सांगितलं की शिवाजी विद्यापीठातलं जे मी शिकलो, पर्टिक्युलर इथं स्टॅट डिपार्टमेंटमध्ये MSc ला आलेला असताना, तर ते मला ऍक्च्युअली तेवढ्या क्वालिटीचं एज्युकेशन मला कुठंच दिसलेलं नाहीये. आणि मी असं म्हणजे लाईटली सांगत नाहीये. कारण मी त्यानंतर म्हणजे भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी गेलेलो होतो. इथं MSc ला जरी 4 शिक्षक होते तरी पण भरपूर फोकस असायचा. वर्गमित्र पण होते आणि शिर्के सर त्यावेळेला नुकतेच PhD करत होते. सगळ्यांचं वातावरण एवढं चांगलं होतं की जितकं तुम्हाला स्टॅट शिकता येईल तेवढं टीचर्स अवेलेबल होते इथं. बरं. आणि इथं मग आता तुम्ही सांगितलं की 46% वाला मुलगा, तो त्याच्यामध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन, ती अर्ज शिकण्याची,
ही नेमकी कुठल्या स्टेजला निर्माण झाली तुमच्यामध्ये? ती मला वाटतं बीएससीच्या पहिल्या वर्षाला आली, कारण पहिल्यांदा आपण येतो आणि परत पास झालेलो, तर आम्ही कधीच रँक वगैरे असा कधीच विचार करत नव्हतो. फक्त आमचं गोल असायचं की पास झालं. पण बीएससीला आल्यानंतर आपल्या काही वेळाला गॅप असतात, एक लेक्चरमधनं दुसऱ्या लेक्चरमध्ये, तर मग त्यावेळेला तुमच्याकडे परिस्थिती नसली तर काही करू शकत नाही तुम्ही. पुस्तक वाचणे, तर त्याच्यामध्ये एक शिक्षक होते, त्यांच्यामुळे स्टॅटमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि नंतर लक्षात आलं की त्याच्यामध्ये मला चांगलं होतंय, तर त्याच्यामध्ये मग आणखी जास्त इंटरेस्ट निर्माण झाला की शेवटी स्टॅटमध्ये माझं जेव्हा बीएससी संपलं तेव्हा मी युनिव्हर्सिटीमध्ये रँकर होतो. ग्रेट. आणि मग इथं स्टॅट शिकत असताना इथले ट्रिगर पॉइंट काय होते आणि इथनं पुढं आपण बाहेर जाणार आहोत असं तुम्हाला काही डोक्यामध्ये होतं की ही संधी, म्हणजे आता विद्यापीठापर्यंत तुम्ही आलात, तर इथून पुढचा प्रवास फार मला वाटतं खूप रंजक स्वरूपाचा असेल किंवा तो प्रेरणादायी सुद्धा असणार आहे, तर त्याबद्दल आपण सविस्तर सांगा. तर मग MSc ला आलो इथं आणि पहिल्यांदा मला होतं की एकदम आपला वेगळा प्रकार चालू होता ना, कारण बीएससी पर्यंत थोडंसं प्रिस्क्राईब्ड असतं, तर MSc मध्ये आणि जास्त इंग्लिश बोलणार, तर आपल्या इथं बीएससी चालतं मराठीमध्ये लोक सांगतात वगैरे. तर इथं मी जेव्हा MSc ला जर त्यावेळेला आणि युनिव्हर्सिटीमध्ये परत रँकमध्ये आलो, तर 2 वर्ष झाली तर मला माहिती पण नव्हतं आणि मला वाटायचं नेहमी जे बाहेरच्या देशात जातात, अमेरिकेत जातात, ते वेगळ्या कुठल्या तरी प्लॅनेटवरचे लोक असतात, आपल्यासारख्यांना कोण कशाला सांगणार ना, कारण आणि आपल्या इथं सहसा आपल्याकडल्या भागाच्या लोकांच्या मनात असतं की अमेरिकेला जाणारे कुठेतरी दिल्लीचे असतात किंवा मुंबईचे असतात, जास्त इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असतो, कारण आपलं इंग्लिश थोडंसं कच्चमच्च असतं. आणि तर त्यामुळं पण माझं MSc संपत असताना एकदा प्रसाद सर आपले त्यावेळेला हेड ऑफ द डिपार्टमेंट होते, ते म्हणले तुम्हाला कधी वाटतं की PhD करण्यासाठी तुम्ही बाहेरच्या देशात जाऊ शकता. फर्स्ट टाइम समबडी कॅन टेल मी दॅट वन. तर दॅट वॉज काइंड ऑफ शॉकिंग होतं. मग पण वाटलं नाही की होऊ शकेल. मग काय करायचं ह्याच्या आपल्याला काहीच माहिती नसतं, पण त्यावेळी तरी आता जात असतील मुलं, पण त्यावेळी असं कोणीच गेलेलं नव्हतं बाहेर, म्हणजे विद्यापीठातल्या आपल्या 86-87 माझं MSc झालं 89 साली, आणि मग त्यावेळेला तरी कोणीच गेलेलं नव्हतं डिपार्टमेंटनं बाहेर, कोणी गेलेलं नव्हतं. पुण्यामधले काही लोक गेलेले होते, पण तिथं जाऊन कोणाला विचारायचं काय असतं, परीक्षा कुठल्या द्यायच्या असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला ऍडमिशन मिळतात, काहीच माहिती नाही ते. तर पण मग प्रसाद सरांनी सांगितलं की एक कोणतं प्रोफेसर होते त्यांना पत्र लिहा आणि त्यांना विचारा की काय काय प्रोसेस करायची आहे. तर असं करून सुरुवात झाली की फर्स्ट टाइम थॉट केम की मी जाऊ शकतो तिकडे. येस, म्हणजे हा प्रवास आहे तो आता तुमच्या ग्लोबल अव्हेन्यूज ओपन होण्याचा तो क्षण होता. मग पुढे कसे गेलात आपण अमेरिकेपर्यंत? तर मग आपण PhD आपण अमेरिकेत केली. तर मी तुम्हाला सांगितलं की परिस्थिती अशी नव्हती की आपण स्वतःच्या पैशाने आपण जाऊ शकेल वगैरे. तर मग परीक्षा द्यायला लागली, एक TOEFL असते, GRE एक्झामिनेशन असते, ती दिली. आणि मग जे प्रोफेसर होते ते ऍक्च्युली नुकतेच 2 महिन्यापूर्वी वारले, बसवा म्हणून कर्नाटकचे युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियामध्ये होते ते. तर मग त्यांना पत्र लिहिलेलं होतं, तर ते म्हणले हे परीक्षा घे आणि अप्लाय कर इथं. मग ज्या वेळेला तिथं गेलो तर म्हणजे फॉर्च्युनेटली तो टाइम पण एवढा होता की मला संपूर्ण स्कॉलरशिप मिळाली. म्हणजे मला शिक्षणाचा संपूर्ण खर्च प्लस जो खाण्याचा राहण्याचा खर्च होता तो मिळून थोडेसे राहतील एवढी मला स्कॉलरशिप मिळाली. तर त्यामुळं आपल्या गरजाही काही फार नव्हत्या आणि गरजाही काही नव्हत्या. एका रूम मध्ये 2 मित्राच्या बरोबर राहणे, अपार्टमेंट पण स्वस्त होतं, तर त्यामुळं चालून गेलंय. तर PhDचा आपला विषय काय होता? तर PhD करताना मी ज्या वेळेला, आणि तिथं पण मला आपल्या इथं 4.0 GPA म्हणतात की सगळ्याच्या विषयात तुम्हाला जर परफेक्ट मार्क मिळाले तर त्याला 4.0 GPA म्हणतात US सिस्टम मध्ये. तर माझा 4.0 GPA झाला तिथं पण. म्हणजे आणि US मध्ये इंडियन तर फार कमी, म्हणजे अमेरिकन आहेत, चायनीज आहेत, इतर वेगवेगळ्या देशातले टॉप विद्यार्थी तिथं जातात. बरोबर. तर त्यामुळे कॉन्फिडन्स आणखी वाढला की आपण टॉप विद्यार्थ्यांच्या बरोबर पण चांगला. तुम्ही टेक्सासलाच गेला होता? नाही, मी तिथं होतं एक युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जिया, ॲथेन्स जॉर्जियामध्ये, अटलांटाच्या पासून थोड्याच्या अंतरावर युनिव्हर्सिटी आहे. तर तिथं मी PhD साठी गेलो स्टॅट डिपार्टमेंटमध्ये. पण मग नंतर मी ज्यावेळेस स्टॅटमध्ये PhD करत होतो त्यावेळेला बघितलं की US मध्ये त्यावेळेला आणि आता पण असं आहे की एक तुम्ही स्टॅटमध्ये करताय तर असं नाही की स्टॅटमध्येच डिग्री केली पाहिजे. तुम्हाला बायोलॉजीमध्ये जाऊ शकता, तुम्ही जेनेटिक्समध्ये जाऊ शकता. तर मी ठरवलं की माझा एक प्रोफेसर स्टॅट डिपार्टमेंटमध्ये राहील माझ्या PhD साठी आणि एक दुसरा मी जेनेटिक्स डिपार्टमेंट मधला टाकला. आणि असे
जॉईंट ड्युअल पीएचडी करायला चालू केली, जेनेटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स. मग पीएचडी अशी माझी कंप्लीट झाल्यानंतर मग ठरवलं की त्यावेळी मला जास्त जेनेटिक्समध्ये इंटरेस्ट आहे, तर मग मी पोस्ट डॉक्टर फेलोशिपसाठी केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीमध्ये आणि तिथं गेलो. अच्छा. मग हा प्रवास केल्यानंतर मग आता तिथून तुम्ही पीएचडी केली आणि पीएचडी नंतर मग अमेरिकेतच आपल्याला काही करिअर करायचंय, परत भारतात येण्याचं, कारण स्कॉलरशिप तुमची तोपर्यंत असणार होती. पुढचं हा टप्पा काय होता की यू स्टेड ॲट इन अमेरिका? तो मात्र मला लक्षात आलं की ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत आणि प्लस आय विल नॉट बी बॉक्स्ड एका ह्याच्यामध्ये. मला एक स्टॅटिस्टिशियन किंवा बायोलॉजिस्ट असा बॉक्स होणार नाही. आता जर मी त्यावेळेला समजा अप्लाय केलं तर मला स्टॅट डिपार्टमेंटमध्येच कुठं मिळणार. आता जर मी तर बायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये अप्लाय केलं तर मिळणार पण नाही, कोणी बनणार नाहीत आपण, कारण थोडस रिजिड सिस्टम. आता हे एनईपी मधून आता थोडंसं बदललेलं आहे. तर त्यामुळे मला जायचं होतं की जास्त जेनेटिक्स मध्ये जायचं होतं, परत नंतर जास्त पब्लिक हेल्थ मध्ये जायचं होतं. त्यामुळे मला वाटलं की ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या आहेत. म्हणजे पैसा इज वन फॅक्टर राईट, कारण सगळा पण इथंही तुम्ही मिळू शकतो. हो, पण तिथं जास्त मला करिअरला ऑपॉर्च्युनिटीज जास्त मिळतील, प्लस ऑपॉर्च्युनिटी फॉर रिसर्च जास्त मिळतील, त्यामुळे मी तिथं राहायचा निर्णय घेतला. ओके. हा जो बायोस्टॅटिस्टिक्स हा जो विषय आहे, मला खरंच मनापासून त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. ते यासाठी की आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा बाबा अशा पद्धतीचं आपल्याला काही करता येतं, हा एक विषय वेगळा असू शकतो, किंवा आपल्याला जैवशास्त्रामध्ये आपल्याला रस असेल तर त्याचीही स्टॅटिस्टिक्सची सांगड घालता येऊ शकेल, असं हे विद्यार्थ्यांना वाटू शकेल. तर ही ब्रँच कशी आहे आणि त्यातल्या ऑपॉर्च्युनिटी जगभरामध्ये काय स्वरूपाच्या आहेत याविषयी थोडंसं सांगा. तो ऍक्च्युली फार चांगला प्रश्न आहे, कारण का की ज्यांनी स्टॅटिस्टिक्स तयार केलं, जो फादर ऑफ स्टॅटिस्टिक्स म्हटलं जातं, आर.ए. फिशर ब्रिटिश सायंटिस्ट होते, तर ते कधी स्टॅटचे प्रोफेसर नव्हते, ते ही वॉज अ प्रोफेसर ऑफ जेनेटिक्स. ओके. पण ही इज कन्सिडर्ड लाईक फादर ऑफ स्टॅटिस्टिक्स. तर म्हणजे त्यावेळेपासून तर जेनेटिक्स ऍक्च्युली काय आहे की एव्हरीथिंग इट्स लाईक मॅथमॅटिकल मॉडेल. बॉडी इज नॉट रॅन्डम. आपण काही हाईट वाढते अँड देन वी स्टॉप. So there is a process. Once there is a process, it can be modeled, and that's where statistics is important. Okay. Anything you can model, like stock market prediction, disease causation. तर biological जे ते ह्युमन बायोलॉजी मध्ये तुमचं कॅन्सर्स असू दे, वेगवेगळे डिसीज असू देत, काही लोकांना होतात, काहींना होत नाही. काही लोक सिगरेट ओढतात त्यांना कॅन्सर होत नाही, पण काही न ओढता होतो, निर्व्यसनी असतात त्यांना होतो. तर हे जे वेगवेगळे प्रॉलिस्टिक मॉडेल्स आहेत, हे सगळे ऍक्च्युली पण इट्स अ सिस्टम. सम रॅन्डम नॉईज राहतो, पण तुमचे जीन्स आहेत, तुमचे डाएट आहेत, तर ते फॅक्टर मॉडेल करता येतात. सो वेन एव्हर यू कॅन मॉडेल इट, देर इज अ स्टॅटिस्टिक्स. अच्छा. मग तुम्ही याच्यामध्ये जे काही काम केलं पीएचडीच्या नंतरच्या काळामध्ये, त्याचा प्रॉमिनन्स थोडासा सांगितलात, किंवा तुमचं त्या कामाचं स्वरूप कसं होतं, आणि बाकी पुढच्या रिसर्च बद्दल अलीकडच्या मी विचारणारच आहे, मात्र तो इथपर्यंतचा प्रोसेस कशी होती तुमची? तर मग ज्या वेळेला मी पोस्ट डॉक्टर फेलो मध्ये, त्यावेळेला ठरलं की मी जरा जास्त बायोस्टॅट आणि जेनेटिक मध्ये त्याच्यामध्ये जास्त जाणार आहे ते. तर मग तिथं फॉर्च्युनेटली आणि मला असे प्रोफेसर मिळाले की जे पण त्यांची पण पीएचडी ओरिजिनल स्टॅटिस्टिक्स मध्ये होती आणि ते ह्या फील्डमध्ये आलेले होते. तर मग त्यामुळे म्हणजे परफेक्ट बॅकग्राऊंड असल्यामुळे ही कॅन अंडरस्टँड माय इश्यूज, आणि त्यांच्याबरोबर मी पोस्ट डॉक्टर करायला चालू केलं. मग त्यानंतर आणखी परत तो एक पॉईंट आला की काय करायचं, कुठल्या दिशेने जायचं. म्हणजे फॅकल्टीला मी स्टॅटमध्ये जाऊ शकतोय, किंवा जेनेटिक्समध्ये जाऊ शकतोय, किंवा कुठल्या तरी दुसऱ्या फील्डमध्ये जाऊ शकतोय. तर मग त्यावेळेला US मध्ये तुम्ही अप्लाय करता आणि जनरली कमिटी असते, कमिटी रेकमेंड आणि युअर डन. तर म्हणजे दॅट्स अ प्रोसेस. तर मी ऍक्च्युली अप्लिकेशन केलं एका एपिडेमिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये, जे MD अँडरसन कॅन्सर सेंटरमध्ये, कारण ते थोडेसे जास्त अप्लाइड होते, तर त्यामुळे मी त्या ह्याच्यामध्ये चालू केलं. म्हणजे ऑपॉर्च्युनिटी रिसर्चच्या चांगल्या होत्या. दॅट्स राईट. आणि हे जे जेनेटिकली जे कॅन्सरला हे करतात, त्या जीन्सवरती तुमचं मोस्टली फोकस राहिलेला आहे. मला दर्शकांना सांगायला आवडेल की सरांनी अलीकडेच एक फार महत्वाचं संशोधन केलेलं आहे, ज्यानं खरं तर अमेरिकन कम्युनिटीला धक्के देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे आपण आजपर्यंत म्हणतो की टोबॅको म्हणजे तंबाखू किंवा अन्य गोष्टींच्यामुळे कॅन्सर होतो, मात्र सरांनी जे अलीकडे संशोधन केलेलं आहे त्यामध्ये असं दिसून आलं की अल्कोहोल जे घेतलं जातं आणि त्यामधून सुद्धा कॅन्सरच्या शक्यता निर्माण होतात.
आणि ते त्यांच्या या बायो स्टॅटिस्टिक्सच्या अभ्यासातून त्यांनी संशोधनातून सिद्ध केलेलं आहे. तर सर हा रिसर्च काय आहे आणि त्याच्याविषयी आपण सांगा. हा, तर एक थोडंसं मी तिथपर्यंत कसं आलो होतो ते सांगण्यासाठी. तर ॲज मी जेनेटिक्स करत होतो, ब्रेन ट्युमर चालू केलं, नंतर काही लक्षात आलं की दुसऱ्याकडनं डेटा घेण्यापेक्षा काही स्वतः डेटा आपण कलेक्ट करू शकतो. आणि मग म्हणजे तुम्ही त्यावेळेला बघू शकता ना की तुम्हाला अनालिटिकल स्टॅटिस्टिकल तर माहिती आहे आणि बायोलॉजिकल डेटा पण कलेक्ट करू शकतो. तर काही वर्षानंतर हे जेनेटिक्समध्ये करताना मला लक्षात आलं की जेनेटिक्स म्हणजे जेव्हा कॅन्सर होतो तर ऑलरेडी तुम्ही अपस्ट्रीम मध्ये आहे, तर डाऊनस्ट्रीम मध्ये लोक वेगवेगळं म्हणजे कसं प्रिव्हेन्शन, कॅन्सर प्रिव्हेन्शन इज बिग थिंग, म्हणजे टोबॅको, हेल्दी डाएट, आणि तर हे अल्कोहोल जे आता तुम्ही म्हणलं आहे तर त्यामध्ये पण आम्ही बघायला चालू केलं की हे अल्कोहोल काय कशामुळे होतं कॅन्सर वगैरे. तर आता ज्यावेळी आपण लोकांना माहिती असतं की भरपूर लिव्हर डॅमेज होते, हे भरपूर जणांना माहिती असतं की अल्कोहोलमुळे लिव्हर डॅमेज होते, पण आणि 7 टाईपचे कॅन्सर अल्कोहोलमुळे होतात. अच्छा. तर होतं कसं की आपण विचार केला तर कॅन्सर काय होतं की हार्मोनल चेंजेस होतात, इन्फ्लेशन होतं, सिगरेट ओढणारी पण जसं करत असतात तसंच दारू पण पिली तर होतं जातं इथून जळजळ होते, तर ते एक्सपोजर कंटिन्युअस होत राहतं. सेम थिंग तंबाखू खाण्याचं इथं एक्सपोजर होतं. बरोबर. तर थ्रोट कॅन्सर किंवा व्हॉइस बॉक्स कॅन्सर किंवा लिव्हर कॅन्सर आणि वुमेनमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, असे 6-7 टाईपचे कॅन्सर अल्कोहोलमध्ये होतात. पण हे लोकांना माहितीच नाही. लोकांना माहिती की फार पितो म्हणतो की हा त्याचं लिव्हर डॅमेज झालं, पण त्याच्यामुळे कॅन्सर होईल हे इव्हन जी अमेरिका जेवढी म्हणजे वन ऑफ द टॉप कंट्री इन द वर्ल्ड, तर आम्ही दाखवलं की इव्हन 60% लोकांना हे माहिती पण नाही. बरोबर. म्हणजे जरी रिसर्च झालेलं आहे पण ते रिसर्च लोकांच्यापर्यंत पोहोचत नाही, कारण लोकांना माहिती नसते काय आहे. आणि ऍटलिस्ट इन युरोपियन कल्चर ड्रिंकिंग अल्कोहोल इज अ कॉमन थिंग. आपल्या इथं एवढं नाही, पण तिथं ऑफर केलं जातं. इव्हन फॅमिलीमध्ये क्रिसमस आहे, पीपल ऑफर यू द अल्कोहोल. बरोबर. मग ह्या रिसर्च नंतरचं वातावरण काय होतं? मी म्हणालो की ते त्यांच्या त्या ह्याला एक धक्का बसलेलाच आहे, मात्र मग सायंटिफिक वर्ल्ड आणि एकूण कम्युनिटीमध्ये काय पद्धतीनं त्याचं रिएक्शन आलं? तर आता ऍक्च्युली त्याचं आता तुम्ही बघितलं की तसं US मध्ये पण भरपूर न्यूज पेपरनी ही स्टोरी पिकअप केली. वेगळ्या त्या फॉक्स न्यूज वगैरेनी त्याच्यावर स्टोरी केली, इंटरव्ह्यूज केले वगैरे. आणि त्याचा फायदा काय होतो की लोकांना जे माहिती नसतं ऍटलिस्ट, कारण आता कसं होतं की आपण ज्यावेळी रिसर्च करतो ते लॅबमध्येच राहतं, कॉमन लोकांच्या पर्यंत पोहोचत नाही, पण तो इंटरव्ह्यू झाल्यामुळे जास्त लोकांना अवेअरनेस झालेला आहे. मी बघितलं त्या स्टोरी भरपूर ठिकाणी ट्विट झालेल्या आहेत. त्याचा अल्टमॅट्रिक्स म्हणतात की किती न्यूज मीडियानी कव्हर केलेला आहे, आमच्यापर्यंत पण पोहोचले. तर त्याचा एक फायदा होईल की पब्लिक हेल्थ आणि प्रिव्हेन्शन. बरोबर. आता आपण हा बोलतो इंटरव्ह्यू, पण काही जे वाचतील त्यांच्या थोडं तरी डोक्यात गेलं की आपण आय नीड टू बी केअरफुल. येस. आता ह्या नोटवरती आता आपण इथंपर्यंत आलेला आहात. आपल्या या अनेक विद्यार्थी पण आपल्याला बघत असतात, तर बायोस्टॅटिस्टिक्स या विषयामध्ये काय स्वरूपाच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि मुलांनी त्यासाठी मग काय केलं पाहिजे? म्हणजे अगदी मला वाटतं की कॉलेजमध्ये प्रवेश केल्यापासूनच त्यांनी जर स्वतःला तसं नर्चर केलं तर नेमकं काय करावं लागेल ह्या विषयामध्ये, मला जर एखाद्याला रिसर्च करायचं आहे? राईट. तर एक म्हणजे आता तुम्ही म्हटलं आता की इंटरडिसिप्लिनरी आलेला आहे आपल्या इथं पण, तर विद्यार्थ्यांनी यांना थोडंसं दिलं पाहिजे की मी आता स्टॅटचा विद्यार्थी आहे, पण मला थोडंसं दुसऱ्या विषयातलं पण थोडं तरी जुजबी ज्ञान पाहिजे. आता जर तुम्हाला स्टॅट मधला बायो पार्ट आहे तर थोडं जरी आहे ना एखादा बाबा आपल्या झुलॉजीच्या किंवा बॉटनीच्या डिपार्टमेंटमध्ये तर त्यांना एखादा ऑडिट करायला मिळाला कोर्स, बेसिक नॉलेज. आणि जेनेटिक्स वगैरे ना सगळ्यांना त्यात इंटरेस्ट येईल असं नाही. बरोबर. पण ऍक्च्युली बायो इज अ कीवर्ड नाव, कारण काय होतंय केमिस्ट्रीची पण लोक आहे ना आजकाल प्युअर केमिस्ट्री नाही करते, दे आर डुईंग बायोकेमिस्ट्री, बायोटेक करतात. फिजिक्स वाले दे आर नॉट डुईंग प्युअर फिजिक्स, कारण इट्स अ व्हेरी सॅच्युरेटेड एरिया, दे आर डुईंग बायोफिजिक्स. तर सेम थिंग बायोस्टॅटिस्टिक्स ऍक्च्युली इंडस्ट्रीमध्ये. आता आपली ही जी कोविड आलेली होती त्यावेळेला जे ट्रायल्स झाल्या त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स मध्ये भरपूर इम्पॉर्टंट रोल होता. आता आपले जे अभय भंग सरांनी आपल्या इथं लेक्चर दिलेलं होतं, तर त्यांनी पण जे बघितलं त्यांनी ट्रायल केलेली होती. काही जे विलेजेस आहेत त्यांना ते होम बेस्ड इंटरव्हेन्शन नाही मिळालं, काहींना मिळालं, आणि मग त्यांनी बघितलं की डिफरन्स किती आहे.
तर त्याच्यामध्ये अगेन तर तो बघितलं तर पब्लिक हेल्थ स्टॅटिस्टिक्स आहे त्यांचं Yes. खरं म्हणायला गेलं तर. Yes. तर तसं बायोलॉजीमध्ये क्लिनिकल ट्रायल्स असू देत, ड्रग डिस्कवरी, ड्रग डेव्हलपमेंट, ह्या सगळीकडे स्टॅटिस्टिक्सचा उपयोग होतो आणि त्याला ट्रिमेंडस स्कोप आलेला आहे सध्या. बरोबर. मी ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला एवढा नव्हता, कारण एवढं आलेलं नव्हतं, पण आता देर आर गझिलियन जॉब्स इन दिस फील्ड. ओके. भारतामध्ये या विषयाचं काय तुम्ही, कारण तुम्ही देशामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जाता, काय दिसतंय चित्र ह्या विषयाच्या संदर्भामध्ये? रिसर्च काय पद्धतीचा चालू आहे काही, म्हणजे इन केस Right. प्लीज. तर ऍक्च्युली काय होतं की इथं पण नवीन चालू झालेलं आहे, पण जरा थोडंसं एक स्टेप बॅक करून आहे ना, इन्स्टेड ऑफ ट्राईंग टू थिंक लाईक ओ हे चाललेलं आहे सगळं मग मी तिकडे पळत सुटणार. मी नेहमीच म्हणतो की डोंट गो आफ्टर रनिंग ट्रेन, कारण दॅट यू आर गोइंग टू मिस दॅट. बरोबर. तर थोडंसं स्टेप बॅक घेऊन विचार करा की जर सगळे जर त्या एरियात आहेत तर लाईक देर इज कॉम्पिटिशन इज हायर, पण मे बी देर इज अनदर डिरेक्शन, देर इज ऑलवेज अनदर डिरेक्शन. तर सहसा आपण थोडंसं ट्रेडिशनल राहतो की, आणि काय काय कारण पण असं की जॉब पाहिजे असतो. बरोबर. तर त्यामुळे इकडे जॉब ऑपॉर्च्युनिटी तर चला तिकडे चला. तर थोडंसं स्टेप बॅक घेऊन की जस्ट लाईक जॉबसाठी करण्यापेक्षा थोडंसं थिंक करायचं की लाईक वाय आय एम इंटरेस्टेड इन डुईंग. आपण सगळं मी नेहमी उत्तर देतो, वी ऑल वॉच 3 Idiots मूवी, आणि त्याच्यामध्ये फॉलो द एक्सलन्स, नॉट द मॉडेल आर पॅकेज. सो दॅट्स हाऊ आय ऑलवेज लाईक टू टेल आवर स्टुडंट्स. बरोबर. मग भारतामध्ये ह्या संदर्भात रिसर्च कशा पद्धतीचा चालू आहे? सगळीकडं आता पॉकेट्समध्ये चांगलं आहे, काही ठिकाणी भरपूर चांगलं काम चाललेलं आहे, काही ठिकाणी पण काय काय वेळा जे तिकडनं जे आलेले आहेत. आता कलकत्त्यामध्ये एक इन्स्टिट्यूट आहे, मला तर बायोमेडिकल काहीतरी इन्स्टिट्यूटचं नाव आहे. तर पार्थाप्रतिम मुजुमदार ते US मध्ये होते, बायोस्टॅटमध्ये होते, ते इथं आले. तर त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये इट्स अ टॉप लेवल झालेलं. पण अपॉर्च्युनिटी अशा आहेत की खरं म्हणायला गेलं तर सगळ्या विद्यापीठात ह्याच्यावर फोकस झाला पाहिजे. बरोबर. ह्याच नोटवरती आपल्या विद्यापीठांनी, आता आपण शिवाजी विद्यापीठाला आपण सगळं श्रेय दिलेलं आहे, तर आपल्या विद्यापीठांनी ह्या नव्या चॅलेंजेस, आता भारतामध्ये फॉरेन युनिव्हर्सिटी पण येत आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटींना आपण प्रोत्साहन देतोय, डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत, तर ह्या सगळ्या चॅलेंजेसमध्ये आपल्या पब्लिक युनिव्हर्सिटींनी नेमकं काय करावं की जेणेकरून ग्रामीण भागातल्या किंवा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना त्याचे बेनिफिट मिळतील आणि ते आपण जसं प्रगती केली तर हे भवितव्य तुम्ही कसं मॅप कराल किंवा काय सांगाल? तर ऍक्च्युली आपण कधी आता मला इथं करत असतील माहित नाही, त्यामुळे मी सांगतो. पण आम्ही सहसा काय करतो की आमच्या इथं दर 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर आम्ही स्टुडंटना पण जे आमचे बाहेर पडलेले आहेत त्यांना विचारतो की जे तुम्ही हे काय काय क्लासेस शिकला त्यातले कुठले क्लासेस युजफुल आहेत. आता जर समजा असं असेल की एखादा क्लास हा कुणालाच कधीच उपयोग पडला नाही, पण वी जस्ट टीच इट बिकॉज इट्स गुड थिंग टू डू, तो मग आम्ही तो कट करायला किंवा ऑप्शनल करू शकतो. तर रिव्ह्यू हा दोन्ही बाजूने असला पाहिजे, प्रोफेसर आणि स्टुडंटचा. दे आर कस्टमर्स राईट. येस, आपण कस्टमरचा डेटा घेतो, त्यांचा विचारतो की त्यांना काय सॅटिस्फॅक्शन रिपोर्ट, तर त्याप्रमाणे असं वापरून आहे तर आपण थोडासा करिक्युलम मध्ये बदल केला पाहिजे की ज्याच्यामध्ये काय विद्यार्थ्यांना ऑपॉर्च्युनिटी जास्त मिळतील, ऍज अपोज टू समथिंग इज मे बी गुड फॉर अस, आणि कदाचित असेल पण मग काही कोअरमध्ये ठेवू शकता इम्पॉर्टंट. पण ऍटलिस्ट जे माझे विद्यार्थी पुढे गेले कोणत्या वेगवेगळ्या फील्डमध्ये, इंडस्ट्रीयल किंवा ह्याच्यामध्ये गेले तर त्यांना पण कधी आता, आणि हे कॉन्फरन्स इज अनदर गुड वे, कारण कळतं की बाहेरचे लोक नवीन काय चाललेलं आहे कळतं. बरोबर. आता थोडंसं मॅक्रो लेवलला जाऊन विचारतो की स्टॅटिस्टिक्स विषयामध्ये आपल्याला अजून काय करावं लागेल किंवा काय बदल करणं अपेक्षित आहे का, किंवा काय नवीन आता जागतिक ट्रेंडिंग काय आहे आणि आपण कुठल्या दिशेने जायला पाहिजे? तर आता ऍक्च्युली स्टॅटिस्टिक्स हे फार पूर्वीपासून इम्पॉर्टंट सब्जेक्ट होता आणि तो आणखी जास्त इम्पॉर्टंट होणार आहे. कारण काय, ज्या ठिकाणी डेटा आहे, इव्हन डेटा कलेक्शन प्रोसेस, बरोबर, कारण रॅन्डमली डेटा तर कलेक्ट नाही. प्रचंड अवेलेबल. आता सेन्सस डेटा आपल्याला नुकताच सेन्सस डेटा होणार आहे. इमॅजिन करा किती टाईपचा डेटा येणार आहे. नुसतंच म्हणजे कास्ट नाही, इन्कम, सेक्स रेशो, सगळ्या प्रकारचा डेटा येणार आहे. आणि तुम्ही विचार केला तर गव्हर्नमेंट किती डेटा अनालिसिस करू शकेल आणि किती लोक लागणार आहेत गव्हर्नमेंटला. आणि कारण गव्हर्नमेंटचा उद्देश काय असतो की बाबा पॉकेटमध्ये पॉवर्टी आहे तर इथं काय करू शकेल आपण, तर ते आयडेंटिफाय केले पाहिजेत प्रॉब्लेम
आता तुम्ही बंग सरांचं जे लेक्चर बघितलं तर त्यांनी बघितलं की आयडेंटिफाय प्रॉब्लेम केला, त्यांनी मॉडेल तयार केलं आणि तो डेटा तयार केला आणि शेवटी गव्हर्नमेंट याचा उपयोग केला. तर तो जो डेटा येणार आहे तर, आणि दॅट्स जस्ट वन एक्झाम्पल, सेन्सस डेटा. आणि बाकी म्हणजे इन्फॉर्मॅटिक्स आणि इंडस्ट्रियल फार्मास्युटिकल इंडस्ट्री ट्रिमेंडस ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत तिथं. ह्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे ह्याला गती मिळेल की काही त्यामध्ये काही फरक पडेल ह्याच्यामध्ये? तर माझं एक मत असतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा रिसेंट नवा बझवर्ड आहे, पण इट्स व्हेरी ओल्ड टॉपिक. आता बघितलं काही काही ना 70-72 साली त्याच्यावर पुस्तकं लिहिलेली आहे, पण इट्स जस्ट ऑफकोर्स इट इज न्यू ऍप्लिकेशन यायला लागलेत. कारण आता बघितलं ऍक्सेसिबल झालेलं आहे. आणि अमेझॉनचं आपण काहीतरी विकत घेतलं की सांगतं की कस्टमर्स हू बॉट दिस वन दुसरं पण घेतलं आहे. सो दॅट्स द आर्टिफिशियल इंटेलिजन्स दॅट्स डुईंग, अँड देर इज गोइंग टू बी लॉट ऑफ व्हॅल्यू. पण what I want to, like, लोकांनी असं करू नका की जस्ट लाईक रन दिस प्रोग्राम, रन दॅट सॉफ्टवेअर. मेक शुअर दॅट यू अंडरस्टँड द थिअरी बिहाइंड. एक्झॅक्टली. नाहीतर आता आपला जो फोन आहे, स्मार्टफोन सगळेच वापरू शकतात. जे अशिक्षित आहे तो पण आपला दूध घेतोय, सगळं करतोय त्याच्यावर आहे ते, पण त्याच्या अंडरनीथ हुड मध्ये काय आहे हे विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे. अँड दॅट इज गोइंग टू मेक यू इंडिस्पेन्सिबल. नाहीतर जर वापर फक्त आपण ठरवलं की मी एकच फक्त आयफोन कसा वापरतो तेच बघायचं आहे, मग दुसरा फोन आला तर मग येणार नाही, तुम्ही ऍब्सोल्यूट होणार. पण तुम्हाला जर अंडरनेथ जर थिअरी माहिती आहे किंवा कसं होतंय, अँड दॅट्स द वेअर लाईक स्टॅट कॅन प्ले रिअली क्रिटिकल रोल, कारण स्टॅट इज लाईक रिअली थिअरी बिहाइंड इट. ओके. ह्या आता शेवटाकडे येताना तुम्हाला एवढंच विचारेल की आता आपली शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय प्रोजेक्शन द्याल, काय मेसेज असं म्हणणार नाही, कारण तुमचं लाईफ हाच एक मोठा मेसेज आहे, पण तरी तुम्हाला आता एक सिनियर त्यांचा अल्युमनाय म्हणून काय सांगाल आपण? मी एक म्हणजे भरपूर सांगतो, पण एक गोष्ट सांगतो की आपल्या इथं लोकांना वाटतं की दुसऱ्या राज्यातले बाय डिफॉल्ट आपल्या इथं जे पर्टिक्युलरली पुण्या मुंबई सोडून जे महाराष्ट्रीयन राहतात तर त्यांना वाटतं की आपण जाऊ शकत नाही, ते स्वतःला आपल्याला लिमिटमध्ये बांधतात. तर आय थिंक लाईक दे नीड टू थिंक दॅट यू कॅन डू एनिथिंग. आणि असं काही नाही की मला भरपूर उदाहरण माहिती आहे. माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये जे टॉप डॉक्टर आहेत ते ऑल केम फ्रॉम विलेजेस, कारण मोठ्या शहरात त्यांना अपॉर्च्युनिटी मिळते, पण एकदा अपॉर्च्युनिटी मिळाली तर मोठ्या शहरातला मुलगा आणि लहान शहरातला मुलगा काही फरक नाही. बरोबर. तर जस्ट थिंक दॅट असं म्हणणार लाईक आय नीड टू गो IIT ओनली अँड देन ओनली आय एम गोइंग टू गेट एक्सपोजर. पर्टिक्युलरली आजकाल भरपूर एक्सपोजर आहे. माझ्या वेळेला कोणाला तरी सांगा, आणि माझ्यावर कोणाला तर जायचं, कोणाला विचारायचं की कोण अमेरिकेत गेलाय असं विचारायची वेळ होती. पण नाव यू कॅन गुगल इट, यू कॅन फाइंड द युट्यूब व्हिडिओज, यू कॅन डू लॉट मोर थिंग. तर तो डिफरन्स पूर्वीच्या काळी होता की मुंबईतला विद्यार्थी आणि कोल्हापुरातला विद्यार्थी किंवा सायन्स, आता तो काहीच फरक नाही. पण तरी मनातला जो न्यूनगंड आहे तो कमी करावा. एक्झॅक्टली. आणि लाईक यू नो, अँड अनदर दॅट्स वन थिंग. अँड सेकंड थिंग, रीड. यू हॅव टू रीड. आणि जेवढं तुम्ही वाचाल तेवढं तुमच्या मनाची प्रगल्भता होणार आहे, कुठलाही विषय असू दे. पण आजकाल मी द रिझन आय एम सेइंग दॅट भरपूर विद्यार्थ्यांना वाचायचं नाही. लाईक आय कॅन लुक इट ऑन द फोन. मी अगदी त्याचं मला समरी सुद्धा वाचायला वेळ मी देऊ शकत नाही, मात्र मी बिझी मात्र फुल टाइम आहे. राईट, असं ते आहे. मित्रहो, प्राध्यापक संजय शेटे यांनी आपल्याला त्यांची लाईफ स्टोरी तर सांगितलीच, त्यांचा सगळाच प्रवास हा खरं तर आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. आणि त्यांनी आपल्याला 3 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगू नका, लिमिटलेस व्हा, कुठलीही मर्यादा स्वतःवरती घालून घेऊ नका, हा दुसरा संदेश. आणि तिसरा म्हणजे वाचन. तुम्ही जितकं वाचन कराल, जेवढं सर्वंकष वाचन कराल, तितकं ते तुमच्या हिताचं आहे. सगळंच काही तुम्हाला तंत्रज्ञान आणून देणार, तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत ई बुक आणेल, पण ते वाचलं नाही तर ते फक्त तुमच्या ऍपमध्ये पडून राहील. त्यामुळं जे काही आपल्या समोर येतं त्याला चांगल्या पद्धतीने ऍक्सेस करा. खूप जगाचं एक्सपोजर तुमच्यासाठी आहे. मनातला न्यूनगंड बाजूला करा आणि तुम्ही अचीव करा जे तुम्हाला करायचं आहे. संधी मिळाली त्या संधीचा लाभ घ्या. हे एकूणच प्राध्यापक संजय शेट्टे यांच्या जीवनाचं सार त्यांनी आपल्याला सांगितलं असं मी मानतो. सर, आपण शिववार्तामध्ये आलात आणि आमच्याशी चर्चा केलीत, याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. आणि मला वाटतं आपल्या दर्शकांना सुद्धा आपला इंटरव्ह्यू खूप आवडला असेल आणि निश्चितपणानं इथून पुढच्या सुद्धा आपल्या सगळ्या प्रगतीला, वाटचालीला
आम्ही शिवाजी विद्यापीठ परिवाराच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. धन्यवाद. मित्रहो, याच पद्धतीचे इंटरव्ह्यू बघण्यासाठी, प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना भेटण्यासाठी आपण शिवाजी विद्यापीठाचं हे शिववार्ता चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडला असल्यास सर्वांना शेअर सुद्धा करा. धन्यवाद.